मुंबईच्या साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू. 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू. पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह. साकीनाका दुर्घटना प्रकरणात सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित, तर कंत्राटदारावर गुन्हा दाखल. महापौर रितू तावडे यांची माहिती. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा असंवेदनशीलतेचा कळस. जयंत पाटील यांना साकीनाक्याची दुर्घटना सांगताना साटम जोरानं हसले, तर वक्तव्याचा विपर्यास केला. साटम यांचं स्पष्टीकरण. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांचा शरद पवार यांना फोन. उद्या भेटीसाठी येणार. फोनवरून पवार यांना सांगितलं. शरद पवार यांनी फोनवरून अहिर यांना शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरेंची उद्या पत्रकार परिषद होणार. सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर काय बोलणार याकडे लक्ष. मातोश्रीवर दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद होणार. काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून धमकी. विधानसभेत विरोधक आक्रमक. आमदार सुरक्षित नाही असं म्हणत पटोलेंचा सरकारवर निशाणा, तर पटोलेंच्या टीकेवरून नितेश राणेंचाही पारा चढला. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया आणि चेतनची लाय डिटेक्टर टेस्ट होणार. सूत्रांची माहिती. चौकशीत दोघांच्या जबाबात विसंगती आढळल्यानंच टेस्ट घेण्याचा निर्णय. रायगडमधील आंबेनळी घाटात दरड कोसळली. आवश्यक असल्यासच आंबेनळी घाटाच्या वापराचे प्रशासनाचं आवाहन. घाट रस्ता बंदीची अधिसूचना जारी होण्याची शक्यता. शेती कामासाठी गाळ आणि मुरुमावरील रॉयल्टी रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. टीईटी पेपरफुटी प्रकरणात तपासाला वेग. पोलिसांकडून आणखी 3 अटक. बिहारच्या पाटणामधून 2, तर जम्मूमधून 1 जण ताब्यात. अटकेतील आरोपींची संख्या आता 7 वर.